तारा. हं? मला तिथे तुझ्याशी बोलता नाही आलं याबद्दल, पण नक्की काय चाललंय तुझं? गाण्यावर लक्ष आहे ना तुझं? ऑफकोर्स मम्मा. पण तू असं का विचारतेस? नाही, काय ना, तुझं वयच असं आहे की ज्या वयात माणूस सहज चुकू शकतो, भरकटू शकतो. त्यामुळे तुझी मम्मा म्हणून मला लक्ष ठेवावं लागतं तुझ्यावर. नाही, तू नको काळजी करूस. माझं आहे गाण्यावर लक्ष. गुड. मग मला एक सांग, हा सोहम तुझ्या पुढे पुढे काय करत असतो सारखा? हं? काय विचारतेय मी? सोहम माझ्या मागे पुढे. मला नाही माहित अगं, म्हणजे मी तरी काही नोटीस नाही केलं हे. तुला उगाच असं वाटतंय सोहम माझ्या मागे पुढे का करायला? म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना? काय आहे ना तारा, तुझं करिअर सुरळीत चालू राहावं यासाठी मला ना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. सगळीकडे असं बारीक लक्ष ठेवावं लागतं. ते करत असताना माझ्या नजरेच्या टप्प्यात काही गोष्टी आल्या, मला खटकल्या की मग मला तुला असे प्रश्न विचारावे लागतात. म्हणून विचारलं. तारा, एक लक्षात ठेव, तू वजे घराण्याची संगीताची वारसदार आहेस. तुझ्या मागे एवढी मोठी लेगसी आहे, एवढा मोठा वारसा आहे. हा संगीताचा वारसा तुला पुढे न्यायचा आहे. त्यामुळे आपलं लक्ष कुठे भरकटणार नाही, तू तुझ्या ध्येयापासून कुठे दूर जाणार नाही, एवढंच करायचंस. कारण मला 1% जरी वाटलं ना की तू तुझ्या ध्येयापासून भरकटतीयस, तर मी विसरून जाईन की मी तुझी मम्मा आहे. गेट इट? मेलो बॉस. हा, तुमचं काय खरं नाही आता. ते बघा,